माजी आमदार, आजी खासदार, माजी खासदार असे अनेक आमच्या संपर्कात आहे आणि तुम्हीच त्याचं नाव दिलं आहे ऑपरेशन टायगर म्हणून. त्यामुळे असं ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे. आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असतो. त्यामुळे आमच्या काय कुणाचा आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज नाही असं मला वाटत नाही. कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ते कधी मोदींचं कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात. त्यांनी एकच भूमिका काय ती ठरवावी, म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही. माजी आमदार आता प्रतीक्षा आहे, म्हणजे राजू खरेंकडे इशारा आहे का? नाही, मी असं कुणाचं बोलणार नाही, परंतु तुम्हालाही कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं अतिशय कार्यक्षम नेतृत्व सर्वसामान्य जनतेने हेरलेलं आहे. ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरची सुरुवात होणार होती त्यापूर्वीच पहिलं आमच्या सगळ्या जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांना सोडवण्यासाठी गेलेला एकमेव महाराष्ट्रीयन माणूस होता. त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे. आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रचिती आलेली आहे शिंदेसाहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाबद्दल. आणि त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे जे आहे स्थानिक आमदार, आजी आमदार, माजी आमदार, आजी खासदार, माजी खासदार असे अनेक आमच्या संपर्कात आहे आणि तुम्हीच त्याचं नाव दिलं आहे ऑपरेशन टायगर म्हणून. त्यामुळे असं ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे. नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात येऊन काही टीका केली होती निधीवरून. बघा काय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे. मी सुद्धा 10 तारखेला मुख्यमंत्र्यांना धाराशिवच्या ज्या निधीला स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असतो. त्यामुळे आमच्या काय कुणाचा आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज नाही असं मला वाटत नाही. परंतु आमच्या दृष्टीनं तो विषय पूर्णतः संपलेला आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांचे कान टोचले की अशा पद्धतीने राज्यात वडिलांना तो अधिकार असतो. माझ्या जर मुलानं जर काही अशा काही चुका केल्या ज्या चुका योग्य नसतात त्यामुळे कान टोचण्याचे अधिकार बाप म्हणून प्रत्येक बापाला दिलेले आहेत. सुप्रिया सुळेंनी ऑपरेशन सिंदूरवर मोदींचं कौतुक केलेलं आहे. कुठेतरी आता सत्तेमध्ये सामील होण्याची ही सुरुवात आहे का दोन्ही राष्ट्र? कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ते कधी मोदींचं कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात. त्यांनी एकच भूमिका काय ती ठरवावी, म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही. सारखं 13 कोटींच्या जमिनीत म्हणजे 3 जमिनी ज्या ते संजय शिरसाटांनी घेतल्याचा आरोप केलेला आहे. काय होतं की हल्लीच्या काळामध्ये तुम्ही कुणीतरी संजय मीडियाला लागतच असतो. कधी संजय राऊतच्या भूमिकेबद्दल तुम्ही प्रश्न विचारत असतात, तर आता संजय शिरसाटांच्या माध्यमातून तुम्ही काही प्रश्न विचारत असतात. काय परिस्थिती आहे ही अजूनपर्यंत किंवा वस्तुस्थिती आहे ती आम्हाला काही कळलेली नाही. परंतु ह्या विषयावर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ज्या वेळेस काही अशा बातम्या आपल्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतात त्याविषयी संजय शिरसाटांशी चर्चा करत असतात आणि त्या चर्चेअंती योग्य ते तोडगा काढत असतात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.